जागा वाटपाचं डिस्कशन काँग्रेस बरोबरही चाललेलं आहे, शिवसेनेबरोबर चालले। मी स्वतः रोज माननीय राऊत साहेबांशी बोलते सकाळ संध्याकाळ, कारण का फक्त तुमच्यासाठी पुण्याचाच विषय, आमच्यासाठी फक्त पुण्याचा विषय नाही, PCMCचा आहे, नाशिकबद्दल चर्चा चालली आहे, त्याच्यानंतर मुंबईसाठी चर्चा चालली आहे। त्याच्यामुळे नॉर्मली काय होतं, आमचं डिव्हिजन ऑफ लेबर होतं। मी जर मुंबईत असले, शिंदे साहेब असतील किंवा जयंतराव असतील, आम्ही आता जयंतराव आज सांगलीला गेलेत, कारण का कोल्हापूरचा विषय अजून पेंडिंग आहे। बंटी दादांची, आपलं सतेज पाटलांची आज जयंतराव बोललेत मागे, विश्वजित कदम आणि आपल्या प्रतीकशी आपले हे जयंतराव आज बोलणार आहेत। त्याच्यामुळे परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येकाची चर्चा चालली। आता आमचे सुनील भुसाराजी ते गेले आहेत नाशिकला, मग रोहित पवार PCMCचं मॅनेज करतायत, अमोलदादा कोल्हे आज PCMC मध्ये त्यांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे हे सगळेजण एक, आणि आम्ही कोऑर्डिनेशनही करतो। काय त्यांना हॅरेसमेंट होते, मग दिवसभरात सगळ्यांनी बोलून अच्छा काँग्रेसशी कोण बोलते, चला मग जयंतराव तुम्ही सगळं हे घ्या, मग सेनेची जबाबदारी मी घेतली आहे, सगळ्यांचा आढावा घेऊन चला एकदाच राऊत साहेबांना फोन करा, राऊत साहेब नाशिक टिक, मुंबई क्वेश्चन मार्क, ही सीट आली नाही चलो, आणि हे सगळं चालूच असतं ना काम। आणि इलेक्शनमध्ये असं असतंच हो, हे 3-4 दिवस असेच राहणार सगळ्यांचे।